आज आपण डाळ किंवा तांदूळ न वापरता अगदी झटपट उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार, दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 1 कप बारीक रवा, पाव कप दही आणि पाणी घालून मिक्स करून घेऊ। यावर 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे रवा छान भिजेल। मिरची आणि कोथिंबीर छान बारीक झालेला आहे। आता आपण भाजी परतवून घेऊ। पॅन गरम झालेला आहे। गॅसचा फ्लेम लो करून यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून परतवून घेऊ। हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून लो फ्लेमवरती थोडंसं परतवून घेऊ। एक मोठा गाजर सालं काढून खिसून घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता, जसं की शिमला मिरची, मटर, स्वीट कॉर्न। गाजर छान वाफलेला आहे। चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टीस्पून ड्राय रोस्ट जिरा पावडर घालून मिक्स करून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही काळी मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स घालू शकता। एक मोठा टोमॅटो बिया काढून प्युरी करून घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही चिरून घेतलेला टोमॅटो घातला तरी चालेल। 100 ग्राम पनीर स्मॅश करून घेतलेला आहे। मिक्स करून गॅसचा फ्लेम बंद करून थंड करून घेऊ। साधारण 20 मिनिट झालेले आहे। रवा छान भिजलेला आहे। चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून लिंबाचा रस, पाव टीस्पून खाण्याचा सोडा घालून मिक्स करून घेऊ। याऐवजी तुम्ही 180 इनो घातलं तरी चालेल। यामध्ये परतवून घेतलेली भाजी घालून मिक्स करून घेऊ। उत्तप्पा बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे। यापेक्षा थोडंसं पातळ पीठ केलं तरी चालेल। पॅन गरम झालेला आहे। गॅसचा फ्लेम लो करून 1 टीस्पून तेल, आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि उत्तप्पाचं मिश्रण घालून पसरवून घेऊ। गॅसचा फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवून उत्तप्पाची खालची बाजू क्रिस्पी होईपर्यंत 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचं आहे। साधारण 7 मिनिट झालेले आहेत। वरची बाजू कोरडी झालेली आहे। यावरती थोडंसं तेल घालून उत्तप्पा पलटवून घेऊ। या बाजूने पण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने उत्तप्पा क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे। मस्त टेस्टी, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट रवा उत्तप्पा तयार झालेला आहे। ग्रीन चटणी, शेजवान चटणी किंवा सॉस सोबतही आपण हे खाऊ शकतो। रेसिपी आवडली असल्यास लाईकचं बटन क्लिक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।